नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी. दुपारी 3च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी बीडमधून आहे. बीडच्या अंबेजोगाईतील मुलाला मारहाण प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे. हा मारहाण करणारा बजरंग सोनावणेंचा निकटवर्ती असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. मारहाण प्रकरणातील तीनही आरोपी सध्या अटकेत आहेत. तरुणाला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करण्यात आलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातील दसगीरवाडी येथील एका मुलाला रिंगण करून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि या प्रकरणातील आरोपी माऊली माने हा खासदार बजरंग सोनावणे यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा होते. बजरंग सोनावणे यांच्यासोबतचं त्याचं छायाचित्र देखील आता सोशल मीडियावर व्हायरल झालंय. आणि त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगू लागलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. हीच ते दृश्य. बजरंग सोनावणे सोबत ही व्यक्ती आहे. मारहाण करणारा बजरंग सोनावणेंचा निकटवर्ती असल्याचं या दृश्यांमधनं अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. माऊली माने हा खासदार बजरंग सोनावणे यांचा निकटवर्ती असल्याची सध्या चर्चा होते. आणि त्या व्हिडिओ पाठोपाठ आता हा फोटो सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा होऊ लागली. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी बीडहून आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वानंद, काय अपडेट्स? सौरभ, गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर बीड मधील विविध मारहाणीचे व्हिडिओ समोर आले होते. आणि गेल्या 2 दिवसाखाली आणखी एक मारहाण झाली होती. आणि या प्रकारामध्ये 3 आरोपींना ताब्यात घेतलेले आज अंबाजोगाई पोलिसांनी. आणि आपण बघितलं तर त्यातले 2 आरोपी हे अल्पवयीन होते. मात्र जो एक मुख्य आरोपी आहे, हा आरोपी सोबतचे जे खासदार आहेत बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो आता व्हायरल झाले आहेत. आणि हा बजरंग सोनवणे यांचा निकटवर्ती असल्याची चर्चा देखील जिल्ह्यामध्ये रंगली आहे. एकीकडे आपण बघितलं तर याआधी जे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि याचे संबंध कुणा ना कुणासोबत होते. आधी बघितलं तर संदीप क्षीरसागर यांच्या पीएनचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जे आमदार सोळंके यांचा देखील कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ मारण्याचा व्हायरल झाला होता. आणि त्यानंतर बघितलं तर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो जो प्रमुख आरोपी आहे. आणि हा आरोपी आता त्याचे जे बजरंग सोनवणे यांच्यासोबत जे फोटो आहेत ते आता व्हायरल झालेत. यामुळे चांगलीच चर्चा आता जिल्ह्याभरात रंगली आहे. सौरभ, या तरुणाचे अजून काही राजकीय कनेक्शन्स आहेत का, किंवा त्याच्याकडे पक्षाचं कुठलं पद आहे का, या तालुक्यापुरतं छोटं मोठं काही? नाही, ते समजू शकलेलं नाहीये. मात्र हे जे फोटो आहेत हे मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि याची चर्चा चांगलीच रंगली आहे. सौरभ, निश्चितच स्वानंद, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ. तुर्तास धन्यवाद. आपण 2 दृश्य बघतोय. एका दृश्यामध्ये आपल्याला बघायला मिळते कशा पद्धतीनं त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात येते. तिन्ही आरोपींना जरी अटक करण्यात आलेली असली तरी तो तरुण हा बजरंग सोनावणे यांचा निकटवर्ती असल्याचं आपल्याला या दृश्यांवरनं अगदी स्पष्टपणे कळून येत आहे. या मारहाण प्रकरणातील आता 3घांना अटक करण्यात आलेली आहे. आपण बघतोय ही 2 दृश्य.